guys, good afternoon. Welcome to my vlog again, and this is the fastest express in India. आवाज येतो की नाही माहित नाही मला, but this is Vande Bharat, and I am traveling to Ahmedabad with Captain, and we are going to have a lot of fun. So let's see. Look at this happy kid. Oh yeah. तर म्हणजे आम्ही पहिला कधी खोलपणा गेला आणि डायरेक्टली त्यांना विचारलं की आम्हाला पण आमचं फूड आहे का नाही. डायरेक्टली घेतलं जे सगळं आमचं फूड आहे का, तर फूड आहे आमचं. त्यासोबत आम्हाला हे मिळालं. सो मी या गेले चिवडा, आय थिंक सम समोसा समथिंग अँड समथिंग गरम अगेन. देन दिस इज टी, लाईक कम ऑन, टी, केचअप, अँड या, अँड आय एम सिटिंग रेडी विथ माय मांडी. मी मिताली बघा, हे पुस्तकं घेऊन मिताली आली. मी पुस्तकं वाचायलेली आहे. हां, आणि मी पण असं ट्राय केलं की मी बुक म्हणजे मी घेणार येस, पण माझं डेडिकेशन बघा वाचायसाठी बुकच विसरली. एवढी डेडिकेटेड आहे. सो लेट्स ईट. गाईस, मी चहा बनवते, चहा रेल्वेमध्ये. हे मितालीने बनवलं आहे बघा. चहा दिसतोय तरी. हो सॉरी, मिल्की कॉफी तो चहा आहे. अँड दिस इज चहा गरम पाणी. आणि हे असं आता चहा बनवणार आहे. ज्या मुलींना चहा बनवता येत नाही घरी, त्यांच्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे 20 रुपयामध्ये. दूध नाही, काय नाही, असं घालायचं, साखर वगैरे असतं त्यात, बसायचं आणि मस्त वगैरे असं हलवायचं. ओ सी, असं मॅजिक. आता मी टेस्ट करतो आणि बघतो खरवट चहा आहे. दिस इज आवर डिनर. वी हॅव दही, पान, वी हॅव पिकल, आलू की सब्जी, राइस, दाल, पनीर की सब्जी, रसगुल्ला and chapati. So we are having dinner. It's 9. The train gets at the station by 9:30, and then we are going to catch a bus to Dwarka. So yeah, we are in Ahmedabad, and अभी हमारी बस, why am I speaking in Hindi? आता आमची बस आहे द्वारकाला. बस तिथे मागे पाण्याची टाकी दिसत असेल तुम्हाला, तिथे लागते. आणि मितालीने छान स्पेसिस, मिताली छान पिते. मितालीचा भाऊ आहे अमन, चाचू का बेटा, हु स्टडीज हियर इन अहमदाबाद. एंड वी आर थैंकफुली इन टाइम. वी जस्ट रीच्ड हियर एट 9:38. बहुत स्लो जा रही थी ट्रेन. इट वॉज लिटरली 9 km/h. एंड देन नाउ फाइनली वी आर in Ahmedabad, and now we are going to catch a bus. We will get fresh tomorrow. We are going to hire a bike, and we are going to go to Nageshwar first, and then we are going to Dwarka Dham second. बोल रहे थे अब भैया ने पहले यहाँ मंदिर के पास जाओ. आपको जो खाने का बोल रहे हो ना, वो हाँ 30 रुपया लेता है. वो 3 रुपया 30 रुपये. 30. हाँ हाँ हाँ. वो खाना करके वो 3 बजे को मिलेगा ना, 3 बजे तक दोपहर को. अभी कैसे सुबह खाएगा कोई? 10 बजे स्टार्ट हो जाता है. हाँ, और खत्म कितने बजे? 1 बजे बंद हो जाएगा. हाँ ठीक है. फिर क्या मिले नहीं मिले वो आपकी मर्जी की बात है. ओके. जय श्री कृष्णा गाईज. वी आर इन द्वारका. अंकलला तुम्ही भेटला असाल, तिथे आम्ही फ्रेश झालो आहे. जर कोणाला कॉन्टॅक्ट हवी असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगते इथं फ्रेश कसं व्हायचं ते. तर आता किती वाजले, तर इट्स 10 o'clock. आणि आम्ही नागेश्वरला पहिला जाणार होतो बाईक रेंट करून, पण आम्हाला असं सजेशन दिलं गेलं की मंदिर 12 वाजता बंद होते. तुम्ही पहिला जावा द्वारकाच्या मंदिरला. सेतू नंतर तुम्ही बघायला येऊ शकता झालं तर सनसेटच्या वेळेस, आणि मग तुम्ही नागेश्वरला जावा. आणि देन वी आर गोइंग टू वन मोर प्लेस देयर. तो ये अभी का प्लान है. द्वारका, हाँ पेट द्वारका वी आर गोइंग. So abhi we are going and we'll show you the temple direct. ओके. दर्शन झालेलं. मी माझा फोटो पूर्ण पिन करते. कॅमेरा फोन्स अलाउड नव्हते म्हणून आम्हाला फोन कॅरी करता आला नाही, पण आम्ही मोस्टली संध्याकाळी परत तिथे जाणार आहे तो ब्रिज बघायला, बोटिंग करायला. आणि त्यानंतर लेट्स सी की कसा टाइम भेटतो. आता तर नागेश्वरला चालू आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि भरपूर प्लॅनमध्ये चेंज केलं आम्ही, भरपूरच जास्त झाले चेंजेस. तर आता भेटूया नागेश्वर. मंदिरचं दर्शन करून घ्या. हे आहेत आपले भोले बाबा. एवढी सुंदर मूर्ती आहे. आणि आता द्वारका झालंय,
तिथे तरी थोडंफार फिल्मिंग करून देतील का नाही माहीत नाही. इथे तर गर्भ दर्शन भेटणार आहे म्हणून आता आज जायची आतुरता. बघू, अर्धा तास म्हणतात. अर्धा तासात त्यानंतर आम्हाला द्वारका वेट करायचं आहे आणि रिव्हर करायचे रे, रिव्हर करायचे. तो जल्दी जल्दी जाते हैं, लगेज रखते हैं और दर्शन करके आते हैं. जे कोण हा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी थेट सुंदरसं दर्शन. फर्स्ट टाइम आज शूट करायला भेटतंय मला. माझं दर्शन खूप सुंदरपणे झालं म्हणून आता निघायचं. चला, पार्वती माताचा आशीर्वाद घ्यायचा आणि जाऊया. कसं बसलं, कुठे बसलं पाहण्यापेक्षा म्हणजे श्वासच थोडाफार घेता येईल या उन्हात. आता चाललोय गो बेट बेट ही स्टाईल समथिंग अबाउट बेट द्वारका करायला. ते पंडितजी, आम्ही पंडितजी हायर केले होते. लाईक आम्ही VIP दर्शन पण घेतलं त्यांच्या थ्रू. ते खूप सुंदर सांगत होते आणि त्यांनी बेट द्वारका जेव्हा श्राप दिला होता दुर्वासा ऋषींनी त्यांना लक्ष्मीनारायण यांना, तेव्हा त्यांना सेपरेट केलं गेलं होतं आणि सेपरेट रुक्मिणी जस्ट राहू शकत नव्हते. बस जस्ट त्यांचं लग्न झालं होतं म्हणून त्याने एक मूर्ती बनवलेली कृष्णाची. तिथे आता ती मूर्ती आहे, त्याचं मंदिर केलं गेलं आहे, त्याला बेट द्वारका असं नाव दिलं. आणि परत द्वारकाला निघणार. संध्याकाळी आम्हाला बीचवर सनसेट बघायचंय. तो ब्रिज ओपन होतं का बघायचंय. असेल नशिबात तर जाऊ. कहाँ लेके जाओगे आप अभी? हाँ, फिर बीच पे धूप नहीं है फिर क्या है बीच पे? बड़ा बीच है, आप उसमें देखो मोबाइल में. भैया देखा नहीं हो तो होगी ना. नहीं. अरे समुद्र है बड़ा. હા પણ સમુદ્ર હોય તો તડકો તો હોય છે ને. નથી તડકો નથી કે તડકો કેમ નથી? ઝાડવા છે ને. હા ઝાડવા છે, હવા આવે છે, ઠંડી હવા. હા, This is the most funniest person I've met on my trip. मिताली क्या बोलते थे? एक्टिंग. एक तो ये एक्ट कर रहे हैं या तो जेन्युइनली ऐसे. बता नहीं, इनको देख लो और बता दो कमेंट्स में. बनवले दांसरी तेव्हा त्याचा काय झालं, चॉकलेट फालुदा. हे बघा the shape is also gone. Okay, चलो अभी जाएंगे सनसेट देखने. जे ऑटोवाले आहेत यांना कोणतरी समाजसेवा मध्येच म्हणजे यांना करायला वाटते म्हणून हे करतायत. ऑटो ढकलतात बघा. हे खाताना दुसरा हात छातीवर झाला की फोन पडतोय. आता 1 2 अरे सॉरी जरा हां थोडं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही आलोय येस गोमती घाट, गोदावरी रिव्हर आणि हा आहे सुदामा ब्रिज जो बंद आहे. तो नशीब नाही आहे ते बघण्याचं. दिस इज द गोमती घाट आणि तिकडं समुद्र कनेक्ट होतोय. सी दिस द संगम ब्रो. कैन यू सी? पकवान. दिस इज पकवान. क्या है के दाल पकवान. ते फक्त आमच्यासाठी आलंय. म्हणते मॉर्निंग डिश नॉट अ इव्हनिंग डिश. ओके. आणि मला खायची इच्छा आहे. मी काय मॉर्निंग इव्हनिंग करू, मला एवढी भूक लागली इथे. मितालीचं खाणं एवढं स्वस्त आहे. माझं खाणं म्हणजे आपण इतका पाडतोय काही. आता परत आणि जाऊन ट्रेनमध्ये ठेपले काय. आपण टाईट इज व्हेरी गुड. सोमनाथ. अरे कृष्णा की नगरी में मोर आया है, मोर आया है. कसा बसलाय गाईस तो बघा. कसा खाली येणार त्याचा नाही, डायरेक्ट सगळे वायर जाते. स्टेशनवर आहे आम्ही. मी तर किती दिवसांनी गीत होणार आहे. मिताली आज ट्रॅव्हल्ड आय गेस. मी तर लास्ट पूलमध्ये केलंय. एक तर ते आपली कुठली ट्रिप होती, जयपूर ट्रिप. ओ माय गॉड यार ती जी ट्रिप होती. Yeah, after that I had been to Hyderabad. Before that I had been to Hyderabad. So that was the thing. I have not traveled by train. उसके बाद कहीं नहीं हुआ I guess कहीं. अच्छा पता नहीं बेंगलोर गई थी एक बार. It's fine guys, it's fine. बसले आणि तुम्हाला माहिती आहे मी एक्स्ट्रोवर्ट आहे म्हणून मला आता इथे लोक भेटलेत आणि ते दिल्लीचे, पुरानी दिल्लीचे. आणि ते मला काय काय सांगतात की आपका नाम बताओ. दिव्या. दिव्या है और ये उनकी माँ है
नाम आपका, क्या क्या रेट है बताओ खाने का? दिल्ली में 40, 50, 10, 20, 10 रुपए का 20 किलो ये वो ये इन्होंने बताया कि 50 रुपए में वहाँ पे सब खा सकते हैं आप। पेट हो जाएगा तुम्हारा। हाँ, और यहाँ पे कितने को चाउमीन मिला अपने को? 5 की 10 की। दिल्ली में 5 की 10 की चाउमीन, और यहाँ पे 130 की 130 की। दिल्ली जाना पड़ेगा गाइस, मोमो खाना पड़ेगा। मोमो फेमस है, क्या फेमस है? वो 5-5, 10-10 रुपए में खा लो। अरे वाह, मेरे को अभी इतना बता रहे हो कि अभी से मन कर रहा है कि आ जाओ दिल्ली। दिल्ली अच्छा है। अच्छा है ना? ओके। इट्स मंडे, गुड मॉर्निंग, इट्स मंडे. आणि ही आमची ट्रेन. मिताली नको दाखवायला, मिताली अजून झोपेत. मितालीला मी सांगितलेलं उठ 10 मिनिटात पोहोचतोय, तरी मिताली झोपली. आता 5:15ला मी वेरावलला पोहोचलोय. वेरावल इज अ स्टेशन जे सोमनाथच्या जवळ आहे. आता तिथून आम्हाला जायचं आहे गीरला. बाहेर विचारणार, बाहेरच कुठेतरी एक हॉटेल कालसारखं घेणार, फ्रेश होणार आणि पहिला गीरला जाणार आणि मग सोमनाथ येणार. तर चला, हा असा परत हेक्टिक दिवस असणार आहे. आज संध्याकाळी आम्हाला व्यवस्थित जरा रेस्ट करायला मिळेल दीवला. सो लेट्स गो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वी आर रेडी अँड वी आर इन वेरावल, जे आम्ही आता सोडतोय. आणि आम्ही जातो गीरला. मिताली नाश्ता करते, मी थोडं दूध घेतलं. आणि आजचे आमचे आहेत ऑटोवाले दादा, जे पूर्ण दिवस आज आमच्यासोबत असणार. मितालींच्या फुवा मीन्स आत्यांच्या हजबंडनी एक ऑटोवाले सर्च केलं, त्यांचे फ्रेंड आहे ते. तर आज आम्ही पहिला गीरला जाणार. मस्त असं माउंटन्स ग्रीनरी थोडीफार दिसेल आज आम्हाला गुजरातमध्ये. ग्रीनरी बघून परत आम्ही दर्शन घेणार, दुपारी जेवणार तिथेच. आणि वी आर गोइंग टू दीव. आफ्टर दॅट ब्लॉग 2 पाहायचं आहे, त्यासाठी दीवसाठी आम्ही. ओके, आमचे रिक्षावाला अंकल आमचे टूर गाईड झाले, आणि त्यांनी आम्हाला हिते यायला सांगितलं. हे सुंदरचं मंदिर फ्रेश. हिते श्रीकृष्णांना बाण लागला होता. ही आहे ती प्लेस. आय डोंट नो विच इज दॅट झाड वेअर ही सॅट ऑर समथिंग, बट दिस इज दिस प्लेस. आणि वा वा वा, चलो दर्शन घेऊया आणि परत पुढे गीरला निघूया. कच्चा पाव लेने जाओगे तो महंगा पड़ेगा, एकदम से महंगा पड़ेगा, तकरीबन 200 रुपये किलो मिलेगा. आम्ही एक मागे टर्न होता तिथे. तुम्ही जर टर्न घेतला तर आधी ते आंबा वेट वी वॉन्टेड टू बी. हे नाही खरे ॲनिमल्स पण आहे तिथं, एवढं हे नाही. ओके, तिथं पण एक छोटी. आमचं स्लॉट आता असं झालं आहे की प्रॉब्लेम 10 वाजताने आम्ही आलो आहे 8:30ला. तर बघूया आता चेंज करून मिळतो का एखादा स्लॉट, तर मग थांबायचं. नील गाय, गाय तरी वाटत नाही, घुसली गाय. आय डोंट नो. चीता आहे, चीता झाडावर बसले तुम्ही जर बघू शकता. तर तिथे आता म्हणजे सुंदर. ओके, ठीक आहे. क्लिअर नाही येतात व्ह्यूज. बघा तिथे चालतोय चीता. मला वाटतं पहिला इथे 3 चीता आहेत. एक झाडावर, एक इकडे वरती झाडावर, एक खाली, आणि हा इथे खाली हा फिरतोय. हा आहे पण हे बघा सगळे चीताच आहेत, सगळे झोपलेत बघा कसे. सफारी झाली. इथून थोडी आम्ही शॉपिंग केली आहे समोरच्या शॉपमधून. आता आम्ही चाललो आहे सोमनाथला. दिस इज अ व्हेरी नाईस प्लेस. जर तुम्ही गुजरातला प्लॅन करताय 3 महिन्यात, जर तुम्ही ॲक्च्युअली जरी तुमचं बुकिंग झालं तरी ही पण करा. बिकॉज तिथे तुम्हाला गॅरंटी नाही की तुम्हाला लायन्स दिसतील का नाही, पण इथे तुम्हाला लायन्स 100% दिसतात. दर्शन आमचं झालेलं आहे. समोर मंदिर आहे, इथे झालंय. आता फोटो तर माझा फोटोग्राफरकडनं काढला. आणि ही बघा आमची तिने बॅग ठेवलेली, ही अशी यायला लागले. तिला बघा, मी म्हटली मी जाऊन आणते दोन्ही बॅग. मी तरी टर्न हो जा. येस, टॅलेंट. चल चल आजा. हे दर्शन घेऊ शकता तुम्ही इथून. आणि काय वाईब आहे यार. मागं बीच आहे, इथं बीच दिसेल थोडाफार तुम्हाला आता. समुद्राच्या तिथे बसून आणि इंटिरियर आणि सोन्याचं सगळं आहे आतलं देवाचं. फोटो मी वाटल्यास इथे पिन करते. सुंदर खरं तर खूप सुंदरपणे आमचं दर्शन झालं आहे. आमची संध्याकाळी 6 वाजता दीवला बस आहे. आणि आम्हाला तर माहीत नाही म्हणून आम्ही ते खूप छानशा झाडाखाली बसलो.
तर आता संध्याकाळी आपण दीवलाच भेटू. बाय.